नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक नुकतंच संपलं आणि या ऑलिम्पिकमध्ये भारताला जे अपेक्षित यश हवं होतं ते काही मिळू शकलं नाही. पण अर्थात भारतीयांनी चांगली कामगिरी केली. पदकांच्या जवळ जाणारे अनेक खेळाडू होते, पण अर्थात काही फरकाने त्यांना ते यश मिळवता आलं नाही. आणि त्यामुळे ज्या खेळाडूंनी हे यश मिळवलेलं आहे त्यांचं सगळीकडे कौतुक झालंच, पण ज्यांना एक यश मिळवता आलं नाही त्यांचंही कौतुक झालं. त्यांनी जे प्रयत्न केले त्याचंही कौतुक झालेलं आहे. आणि आगामी येणाऱ्या ज्या स्पर्धा असतील ऑलिम्पिकसारख्या किंवा ऑलिम्पिक असेल तर त्याच्यामध्ये हे खेळाडू यश मिळवून दाखवतील अशी एक अपेक्षा बाळगण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी जे खेळाडू पदक जिंकून आले त्यांचा यथोचित सन्मान आपापल्या त्या राज्यांनी केला. सरकारने, केंद्र सरकारने सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक पंतप्रधान म्हणून जे सातत्याने खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून असतात आणि कोणत्याही अशा जागतिक स्पर्धा असतील तर त्यावेळेला केलेल्या कामगिरीचं ते कौतुक आवर्जून त्यांना फोन करून करतात किंवा ते भारतात आल्यानंतर त्यांना तिथे खास त्यांची भेट घेतात. आता जर स्वातंत्र्य दिन जेव्हा साजरा झाला त्यावेळेला सुद्धा या सगळ्या खेळाडूंना खास तिथे निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे केंद्र सरकार आपापल्या परीने या सगळ्या खेळाडूंबद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रेरणास्थान निर्माण व्हावं या दृष्टीने प्रयत्न करतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही हे आपल्याला वारंवार लक्षात येतं. आता या सगळ्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचा एक खेळाडू आहे, तो म्हणजे स्वप्नील कुसाळे, जो रायफल नेमबाज आहे. 50 मीटर 3 पोझिशन या प्रकारामध्ये त्याने ब्रॉन्झ पदक जिंकलं आणि ते जिंकल्यामुळे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आनंदाचं वातावरण आहे की स्वप्नील कुसाळेसारख्या खेळाडूने हे पदक जिंकून दिलं. कारण ऑलिम्पिकचं पदक ही काय साधी सोपी गोष्ट नव्हे. लोक आपल्या इथे लगेच म्हणतात ब्रॉन्झ पदक जिंकले, रौप्य पदक पाहिजे होतं, सुवर्ण पदक पाहिजे होतं. पण हे पदक जिंकणं, तिघांपैकी कोणतंही एक पदक जिंकणं ही साधी सोपी गोष्ट नाही आणि ते सुद्धा ऑलिम्पिकला. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये वेगळी आव्हानं असतात, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेगळी आव्हानं असतात किंवा जागतिक स्पर्धांमध्ये वेगळी आव्हानं असतात. पण ऑलिम्पिकमधलं आव्हान हे वेगळं असतं. कारण तिथे 4 वर्षांनी प्रचंड तयारी करून आलेले खेळाडू असतात, 101 देश असतात आणि या देशांमध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये असलेले खेळाडू जे आहेत ते मातब्बर खेळाडू समोर असतात. एकेका गुणाच्या फरकाने खेळाडू पराभूत होत असतात आणि त्यामुळे तिथे पदक मिळवणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. या ब्रॉन्झ पदक जिंकलं तरी त्यालाही तेवढंच मोल आहे जेवढं एखाद्या सुवर्ण पदकाला असेल. कारण सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि ब्रॉन्झ पदक याच्यामध्ये असलेलं अंतर जे असतं ते फार कमी असतं आणि त्यामुळे ब्रॉन्झ पदक जे स्वप्नील कुसाळेने जिंकलेलं आहे त्याला खूप मोठं मोल आहे. त्या पलीकडे जाऊन म्हणायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 72 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकलेला हा खेळाडू आहे. 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी पदक जिंकलं होतं, ब्रॉन्झ पदक कुस्तीमध्ये. तो सुद्धा महाराष्ट्रासाठी गौरव होता, एवढंच नव्हे तर भारतासाठी सुद्धा होता. कारण त्याआधी भारत हा हॉकीमध्ये पदकं जिंकत होता आणि तो सांघिक खेळ आहे हॉकी. त्याच्यामध्ये भारताने सातत्याने सुवर्णपदकं जिंकली, पण वैयक्तिक पदक काही आपल्याला जिंकता आलं नव्हतं. खाशाबा जाधवांनी ते पहिलं पदक जिंकलेलं आहे, वैयक्तिक पदक. म्हणजे महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने ही कामगिरी करून दाखवली. म्हणजे केवढा मोठा इतिहास घडवलेला आहे. आणि ते खाशाबा जाधव हे पदक जिंकणारे पहिले व्यक्ती होते भारतामधले आणि ते महाराष्ट्रातले होते. पण महाराष्ट्राला असं पुन्हा पदक जिंकण्याचा हा बहुमान स्वप्नील कुसाळेने मिळवून दिलेला आहे आणि त्यासाठी किती वर्ष लागली तर 72 वर्ष लागली. एवढ्या वर्षांनी हा सन्मान त्याने मिळवून दिलेला आहे. म्हणजे किती मोठी ऐतिहासिक घटना आहे ही आपल्या दृष्टीने. तर अशा या स्वप्नील कुसाळेचा महाराष्ट्र सरकारने अजूनही गौरव केलेला नाही. म्हणजे ठीक आहे, त्याला 1 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत, ते चांगलीच गोष्ट आहे. पण त्या पलीकडे जाऊन त्या खेळाडूला भेटणं, त्याचा सन्मान करणं हे मात्र अजूनही झालेलं नाही. आज इतके दिवस झाले तरी. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो त्यानंतर त्याच्यामध्ये जे मुंबईचे खेळाडू होते त्या सगळ्या खेळाडूंना इथे गौरवित करण्यात आलं. रोहित शर्मा असेल, शिवम दुबे असेल किंवा सूर्यकुमार यादव असेल, ह्या खेळाडूंना इथे गौरवण्यात आलं. विधानसभेमध्ये त्यांना बोलवण्यात आलं. तिथे ते 4 शब्द बोलले. सगळे आमदार तिथे उपस्थित होते. त्यांनी टाळ्या वाजवून या सगळ्या खेळाडूंचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं.
त्यांना गौरवण्यात कसं आलं हे आपण पाहिलेलं आहे. क्रिकेटपटूंचा गौरव व्हायलाच पाहिजे, त्याबद्दल काय वादच नाही की वर्ल्ड कप जिंकणं आणि त्याच्यामध्ये मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा सहभाग असणं ही सुद्धा गौरवाचीच गोष्ट आहे. पण मग स्वप्नील कुसाळेचं हे नशीब कधी येणार, कधी त्याचं नशीब फळफळणार आहे, हाही प्रश्न येतोच. आज पॅरिस ऑलिम्पिक झाल्यानंतर त्याला आपण पैसे जाहीर केलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून, पण ते कधी दिले जाणार आहेत त्याला, हा प्रश्न आहेच. त्याचंही अशाच पद्धतीने स्वागत व्हायला पाहिजे होतं. आपण पाहिलं मुंबईमध्ये क्रिकेट संघाचं कसं स्वागत झालं, कशा पद्धतीने प्रचंड गर्दी मुंबईमध्ये जमली होती. ऑलिम्पिक पदक विजेत्याला हे भाग्य कधी लाभणार आहे? ठीक आहे, त्याला आपण अशा पद्धतीने एवढी मोठी मिरवणूक काढून आपण त्याचं अभिनंदन केलं नाही. कोल्हापूरमध्ये झालं तशा पद्धतीचं अभिनंदन, पण निदान महाराष्ट्र सरकारने त्याला विधानसभेमध्ये बोलवून त्याचं कौतुक करणं किंवा अन्यत्र कुठेही त्याचा सत्कार समारंभ मोठा आयोजित करणं हे आवश्यकच आहे. त्याला हे जे काही पैसे तुम्ही जाहीर केलेले आहेत ते दिले गेले पाहिजेत. आज हरियाणा सरकारने आपण पाहिलं की विनेश फोगटसारखी खेळाडू जी अंतिम फेरीत पोचली होती, पण तिचं वजन जास्त भरल्यामुळे ती अंतिम फेरीत खेळू शकली नाही. पदक मिळवण्याची एक संधी, म्हणजे निदान तिला रौप्य पदक तर मिळालंच असतं, पण ती संधी हुकली तिची. तरी देखील हरियाणा सरकारने तिला 4 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. आणि तिथे सुद्धा अनेक खेळाडू जे ऑलिम्पिक जिंकतात, जागतिक स्पर्धा जिंकतात, आशियाई स्पर्धा जिंकतात, त्यांना अशी रक्कम दिली जाते तात्काळ. आपण ती कधी करणार आहोत? किंबहुना हरियाणा सरकारने ती द्यावी की न द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्र तर पुढारलेला राज्य आहे आणि हा तर ऐतिहासिक असं काम केलेलं आहे स्वप्नील कुसाळेने की खाशाबा जाधवानंतर एक पदक जिंकणारा महाराष्ट्रातला खेळाडू, महाराष्ट्राला सन्मान प्राप्त करून देणारा खेळाडू, 72 वर्ष लागली त्याला. ही एवढीच वर्ष प्रत्येक वेळेला लागू नयेत या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने पावलं उचलली पाहिजेत. आता कदाचित आणखी नंतर कधीतरी एखादा मुहूर्त बघून सरकार पुरस्कार देईल, चेक देईल, त्याचा सत्कार केला जाईल. पण पॅरिस ऑलिम्पिकचं जी आज चर्चा आहे, अजूनही त्याच्याबद्दलचं जे वातावरण आहे ते वातावरण तेव्हा नसेल. लोक टाळ्या वाजवतील, स्वागत करतील, पण हे कशासाठी यावं? जर आज सरकार लाडकी बहीण योजना असेल किंवा वेगवेगळ्या आपल्या योजनांसाठी ठिकठिकाणी जाऊन त्याचा प्रचार करते, घरोघरी जाऊन आपल्या या सगळ्या योजनांचा प्रचार करते, त्यावेळेला स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन करण्यासाठी सरकारकडे वेळ नाही असं चित्र आहे का? असा काही प्रश्न आहे का? तसा तर असताच कामा नये. ठीक आहे, त्यासाठी काही ते GR काढावा लागेल, पण त्याला सुद्धा किती वेळ लागतो एखादी रक्कम देण्यासाठी. आणि हे आपण ठरवलेलंच पाहिजे आधी की एखादा ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर त्याला किती रक्कम देण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक वेळेला GR काढण्याची आवश्यकताच भासता कामा नये. उद्या हाच स्वप्नील कुसाळे पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू असला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र सरकारने त्याला वेळीच गौरवित केलं पाहिजे, तर त्याचा जो आत्मविश्वास आहे तो वाढेल. त्याच्या घरच्यांनी आज अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीमध्ये त्याला घडवलेलं आहे. मुळात नेमबाजी हा खेळ आणि क्रिकेट यांची तुलनाही होऊ शकत नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापलं जे काही योगदान असतं ते देतो. इथे मात्र वैयक्तिक खेळ आहे आणि नेमबाजीसारखा खेळ म्हणजे त्यात एकाग्रता प्रचंड लागते. थोडासा श्वास जरी वर खाली झाला तरी तुमचा पदक जिंकण्याची सुवर्ण संधी जे ती हुकू शकते. अनेकांचं असं झालेलं आहे. पूर्ण 4 वर्षांची मेहनत पाण्यात जाऊ शकते. आणि अशा वेळेला स्वप्नील कुसाळेने आपली एकाग्रता जी आहे ती कायम ठेवत हे पदक जिंकलेलं आहे. ही कामगिरी सर्वसामान्य कोणताही नेमबाज करू शकत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, एकाग्रता ठेवावी लागते, स्वतःवरचा दृढनिश्चय आवश्यक असतो. आणि त्याच्यावर अवलंबून आहे पूर्ण देशाचा जो विश्वास असतो, जबाबदारी आहे, ही एका खांद्यावर असते. एक वैयक्तिक खेळाडू जेव्हा खेळतो तेव्हा अशा खेळाडूने संपूर्ण देशाची जबाबदारी, देशाचा विश्वास सार्थ करून दाखवलेला आहे. तेव्हा त्याला हे बक्षीस जे आहे ते मिळालं पाहिजे आणि ते देण्याची जबाबदारी सरकारने लगेच निभावली पाहिजे.
आणि किंबहुना 1 कोटीच काय त्याच्यापेक्षा जास्त रक्कम त्याला मिळाली पाहिजे. याचं कारण ऑलिम्पिक पदक ही काय साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि तो सांघिक खेळही नाही. यापेक्षाही जास्त रक्कम त्याला मिळावी. आगामी ऑलिम्पिकमध्ये पुन्हा चांगली कामगिरी करावी. यापेक्षाही वरचं पदक सुवर्णपदक जिंकावं महाराष्ट्रासाठी, देशासाठी. या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने काय ते तजवीज केली पाहिजे. आज त्याचे आई वडील असतील, त्याचे प्रशिक्षक असतील, हे सगळे प्रतीक्षा करत असतील की आपल्या या खेळाडूने एवढी कामगिरी करून दाखवली, सरकार त्याचा गौरव कधी करणार आहे. क्रिकेटर्सचा गौरव झाला, त्यासाठी गर्दी जमली, विधानसभेत त्याचा सत्कार झाला. मग स्वप्नील कुसाळेचा कधी होणार ही प्रतीक्षा आहे. तर त्याच्या नशिबी हे भाग्य कधी आहे हे सरकारने एकदा जाहीर करून टाकावं एवढीच अपेक्षा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.